पुढचे अपडेट पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावरच्या खवटी इथं दरड कोसळून महामार्ग ठप्प झालेला आहे। रात्रीच्या दरम्यान परिसरामध्ये ही दरड कोसळली आहे। महामार्ग लगत असलेल्या घराला येऊन ही दरड टेकल्याचं दिसून येत आहे। मात्र सुदैवानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। सध्या हा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। या घटनेतील प्रत्यक्षदर्शी ट्रक चालक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। मुंबई गोवा महामार्गावरती रात्री मोठी दरड कोसळली आहे आणि त्यामुळे दोन्ही मार्गावरच्या वाहतूक बंद असल्यामुळे मोठ्या रांगा वाहनांच्या पाहायला मिळत आहेत। खरं तर जवळपास संपूर्ण रस्ता ब्लॉक झाल्यामुळे मोठी माती आहे आणि ही जी घटना घडली त्यावेळेला इथे अनेक लोक जी होती ती उपस्थित होती, गाड्या ज्या होत्या ते उपस्थित होते। त्यातलाच आपल्यासोबत एक प्रत्यक्षदर्शी आहेत जे चिपळूणच्या दिशेने चालले होते। दादा मला सांगा काय नेमकी घटना घडली, किती वाजताची घटना आहे? ही 1च्या आसपासची घटना आहे। माझ्या पुढे एक कार गाडी होती, मग त्याची ब्रेक लाईट लागल्यावर मी गाडी स्लो केली। गाडी स्लो केल्यावर मग त्याने ती दोघं गाडीतून उतरली काढली। मग इथं आम्ही 3 जण थांबलो छत्र्या घेऊन। मग या कार गाड्याशीला हात करत थांबलो, एक बी गाडी इकडे जाऊ दिली नाही, परत सगळ्या गाड्या इकडे वळवल्या। रस्ता ब्लॉक झाला आता। काल 4 वाजल्यापासून फिरतो आम्ही, सगळे रस्ते ब्लॉक झालेले। आता इथे किती वेळ झाला? इथं 2-3 तास झालं, 3 तास झालं इथे। या ठिकाणी कोसळलेली दरड काढायला अजून किती वेळ लागेल हे सांगणं प्रशासनाला देखील शक्य नाहीये, कारण मोठा डोंगर आहे आणि मलबा काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। मधोमध पाऊस येतोय आणि त्यानंतर ही दरड काढली जाणार आहे। साधारण एक दिवस सुद्धा पूर्ण लागेल असं शक्यता वर्तवण्यात येते। स्वप्नील घाग, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी।